सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मूग डाळ न भिजवता न तळता हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता करायला खूप सोपा आहे आणि खायलाही खूपच टेस्टी लागतो. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकायची आहे. मी इथे पॉलिशची डाळ वापरते. तुम्ही साल असलेली म्हणजे बिना पॉलिशची हिरवी डाळसुद्धा इथे वापरू शकता. आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जेणेकरून या डाळीला धूळ किंवा पावडर असेल ती व्यवस्थित निघून जाईल. आता ही डाळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या चाळणीवरती टाकायचे, जेणेकरून या डाळीमध्ये जे काही पाणी असेल ते या बाउलमध्ये खाली निचरून जाईल. आता पाणी निचरण्यासाठी ही डाळ आपण 5 मिनिटे अशीच साईडला ठेवून देऊयात. 5 मिनिटानंतर डाळ चांगली कोरडी झालेली आहे. आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण मिक्सरला आपल्याला ही डाळ आता मस्त वाटून घ्यायची आहे किंवा दळून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर ही डाळ न धुता तुम्ही ही डाळ कॉटनच्या ओल्या कपड्याने 3-4 वेळा स्वच्छ पुसून घेतली तरीसुद्धा चालेल. आता झाकण लावून डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळ मी अशा प्रकारे वाटून घेतली आहे. डाळ सध्या थोडीशी जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये काय करायचं की 1 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजली आहे त्याच वाटीने इथे मी कोमट पाणी घालते आहे. नॉर्मल पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. आता परत आपल्याला डाळ मिक्सरला थोडीशी बारीक वाटून घ्यायची आहे. आता डाळीची तयार पेस्ट आपण लगेच एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती म्हणून त्यामध्ये मी फक्त 1 चमचा पाणी घालून हे पाणी या पेस्टमध्ये टाकलं आहे. आता पाणी आपण अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी छान मिक्स झालं की यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे ही डाळ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि लगेच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसारही घालू शकता. आता 2 चमचे हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे. तर या वाटणामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे. लसूण तुम्ही खात नसाल तर स्किपही करू शकता, पण लसणामुळे या नाश्त्याला चव खूप छान येते. आता 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं कट करून घालायचे. आता 2 चमचे तेल घालायचे. नॉर्मल तेलाचा वापर करायचा आहे. तेलामुळे नाश्ता खूप सॉफ्ट होतो. आता घातलेले सर्व साहित्य आपल्याला या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही, कारण आपण हा नाश्ता बनवून घेतल्यानंतर यासाठी स्पेशल तडकासुद्धा बनवणार आहोत. तर त्यामध्ये आपण भरपूर मसाले घालणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता घातलेले सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स झालेत. आता आपल्याला लगेच यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने इथे मी रवा देखील मोजून घेतला आहे. आता 1 चमचा दही घालायचं आहे. दही घालताना एकच लक्षात ठेवायचे की आपल्याला इथे घट्टसर दह्याचा वापर करायचा आहे, म्हणजे आपलं मिश्रण पातळ होणार नाही. आता घातलेले सर्व जिन्नस आपल्याला परत छान एकजीव करायचे आहेत, म्हणजेच मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा, कारण तुमच्या लाईकमुळे मला खूप जास्त आनंद मिळतो. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं परफेक्ट मिश्रण तयार आहे. आता आपण छोटीशी पूर्वतयारी करून घेऊयात. आता अशा प्रकारची आपल्याला चाळणी घ्यायची आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. पण तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर हा नाश्ता तुम्ही इडली स्टँडमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. आणि दुसरीकडे मी गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे, जेणेकरून आपला नाश्ता अगदी पटकन बनेल. तर इथे मी चाळणीला अगदी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे. आता चाळणी आपण थोड्या वेळ अशीच साईडला ठेवून देऊयात. आता इथे आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे. नाश्ता बनवायला सुरुवात करण्या अगोदर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता लगेच यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालते. याच्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो देखील यामध्ये घालू शकता. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपला नाश्ता मस्त हलका जाळीदार बनेल. इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं छान मिक्स झालं आहे आणि मस्त हलकं झालेलं आहे. आता चमचा बाहेर काढून लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊयात. पण त्याआधी अशा प्रकारे हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तयार मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन नाश्ता बनवायला सुरुवात करायची. आता नाश्त्याला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता, पण मी याला मेदूवड्यासारखा आकार देऊन घेते. या प्रकारे बघू शकता खूप सुंदर आपला नाश्ता तयार झाला आहे.
आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. हाताला परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नाश्ता बनवायला सुरुवात करायची आहे. या स्टेजला तुमचं मिश्रण खूप पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा रवा मिक्स करू शकता आणि अशा प्रकारे नाश्त्याला आकार देऊन घेऊ शकता. तर पहा, खूप सुंदर आपला नाश्ता तयार झाला आहे. आता राहिलेला सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सर्व वडे मी बनवून घेतलेत. आता तयार वडे आपण वाफवून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ही चाळणी अशा प्रकारे यावरती ठेवायची आहे. आता चाळणीवरती झाकण ठेवून हे वडे आपल्याला मिडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. 12 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून वडे झालेत की नाही हे चेक करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता बोटाला कुठेही मिश्रण चिकटलं नाही, म्हणजे परफेक्ट आपले वडे वाफलेले आहेत. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे वडे खाली काढून थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत. 10 मिनिटे वडे मी थंड करून घेतलेत. वडे थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपले हे वडे तयार झालेत. आता तयार वडे तुम्ही असेच गरमागरम सर्व करू शकता. खायला खूप टेस्टी लागतात. पण आज आपण यासाठी आणखी स्पेशल तडका बनवतोय, ज्यामुळे हा नाश्ता अजूनच टेस्टी होईल. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. आता मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता लगेच 2 चमचे खोबऱ्याचा कीस घालायचा. यामुळे नाश्त्याला खूप छान चव येते. आता 2 चमचे तीळ घालायचे. तिळामुळे नाश्ता मस्त क्रंची होतो. आता लो गॅसवरती आपल्याला साधारण 1 मिनिटभर हे घातलेले जिन्नस चांगले परतून घ्यायचे आहेत. मिनिटभर हे मी चांगलं परतून घेतले. आता लगेच यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे. तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घातले. यामुळे काय होईल की नाश्त्याला रंग छान येईल आणि नाश्ता तिखटही होणार नाही. अगदी काही सेकंद आपण याला परतून घ्यायचे. आता परतून झाल्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी पाणी घालायचे आणि लगेच याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे. पाणी घातल्यामुळं काय होईल की आपण जे काही यामध्ये मसाले घालणार आहोत ते जळणार नाहीत आणि मसाले चांगले फ्राय होतील. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये मी पावभाजी मसाला घालते. पावभाजी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये मॅगी मसाला देखील घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कुठला इतर आणखी मसाला यामध्ये ॲड करू शकता. आता हा मसाला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे. अगदी 30 ते 40 सेकंद मसाला मी मस्त परतून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटले. आता लगेच यामध्ये आपण तयार केलेले वडे किंवा नाश्ता टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा नाश्ता 3 ते 4 मिनिटे या तडक्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसाला या वड्याला लागेल आणि आपला नाश्ता खूप टेस्टी होईल. वडे बनवताना तुम्हाला जर यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता, म्हणजे हा नाश्ता आणखीनच हेल्दी आणि टेस्टी होईल. 3 ते 4 मिनिटे हा नाश्ता मी या तडक्यामध्ये मस्त फ्राय करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता याला संपूर्ण मसाले जे आहेत मस्त कोट झालेत. आता आपल्याला यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर या स्टेजला तुम्ही अर्ध लिंबूसुद्धा यावरती पिळून घेऊ शकता, म्हणजे नाश्ता आपला अजूनच चटपटीत लागेल. पण माझ्याकडे आता लिंबू नव्हतं म्हणून मी घातलं नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला नाश्ता तयार झाला आहे. आता गॅस बंद करून हा नाश्ता आपण लगेच गरमागरम सर्व करूयात. करायला खूप सोपा, खायला एकदम टेस्टी मूग डाळीचा नाश्ता बनवून तयार आहे. हा नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता, हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असा देखील खाऊ शकता. खायला खूप टेस्टी लागतो. तर एकदा ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.